मित्रांनो, आरोग्यधन आनंदी तरंग केंद्र डोंबिवली तर्फे आपलं स्वागत आहे. मी मागील हृदय विकाराशी व्हिडिओशी कंटिन्युएशन मध्ये व्हिडिओ टाकत आहे. हृदय हे अग्नितत्वाशी संबंधित असल्याने जर अग्नी प्रबळ राहिला, अग्नी जो स्मॉल इंटेस्टाईन लहान आतड आणि हृदय ह्याच्यावर त्याचं आधिपत्य आहे. जर अग्नी चांगला राहिला तर तुमचं डायजेशन प्रॉपर होऊन जाईल आणि तुमचं हृदय मजबूत राहील. त्यामुळं जे लाल जे पदार्थ आहेत, तुमचं आयर्न कंटेंट वगैरे जर भरपूर राहिलं तर तुमचं हृदय रक्त भरपूर राहणार, त्याच्यामुळं तुमचं हृदय मजबूत राहणार. तर त्याचं जे ज्ञानेंद्रिय आहे अग्नितत्वाचं, ते डोळे आहेत आणि कर्मेंद्रिय पाय आहे. त्याच्यामुळं तुम्हाला तुमच्या हृदयाशी काही थोडंफार जरी डळमळीत असेल तर तुमच्या डोळ्याच्या खाली काळे वर्तुळ येतात आणि तुम्ही जे पायातून तुमचा अग्नी तुम्हाला संतुलित करता येतो. तळपायाला जर तुम्ही तेल लावलं किंवा तुम्ही तळपाय तुमचे बकेट मध्ये पाण्यात लिंबू आणि कापूर टाकून गरम पाण्यात पाय ठेवले, तसेच तुम्ही जमिनीवर जी आहे जमिनीशी अनवाणी पायाने चालले तरी जमिनीतूनही ते अग्नितत्व संतुलित केलं जातं. आता अग्नितत्वाचं जे पूरक तत्व जे आहे ते पूरक तत्व वायू तत्व आहे. आणि वायू तत्व हे तुम्हाला अग्नीला हुंकर मारला की अग्नी फुलतो. त्याच्यामुळं वायू तत्व हे अग्नीला बळ देतं. त्याच्यामुळं प्राणायाम करणं, मोकळ्या हवेत फिरणं, ह्या गोष्टी हृदयाला पूरक आहेत. त्याचा हृदयाला फायदा होतो. आणि त्याचं जे ज्ञानेंद्रिय जे आहे वायू तत्वाचं, ते त्वचा आहे आणि कर्मेंद्रिय हात आहे. त्याच्यामुळे तुम्ही स्किन जर तुमची सॉफ्ट राहिली तर तो हृदयावरचा ज्या छोट्या छोट्या नर्वस सिस्टम जी आहे आपली, छोट्या छोट्या ज्या हे असतात, तर त्या सॉफ्ट राहिल्या तर फ्लेक्झिबल राहिल्या तर हृदयावर लोड येत नाही. त्याच्यामुळं महिन्यातून 15 दिवसातून एक वेळेस तेलाची जर मसाज केली, तिळाच्या तेलाची वगैरे, तर आपली स्किन चांगली राहून ती हृदयाला बळकटी देते. तसेच तळहात हे हात जे आहेत ते वायू तत्वाचं कर्मेंद्रिय असल्याने तुम्ही तळहाताला मसाज करणे, तळहाताला तेल लावून टाळ्या वाजवणे, ह्या ज्या गोष्टी ह्या हृदयाला पूरक आहेत. म्हणजे तुम्ही वायू तत्व बलवान केलं की अग्नितत्वाला ते पूरक आहे आणि अग्नितत्व ते मजबूत करतं. पण ह्याला आता अग्नीचा शत्रू कोण आहे? अग्नीचा शत्रू जलतत्व आहे. मग जलतत्व काय करतं? जलतत्व अग्नीला विझवतं. त्याच्यामुळं बरेच आपण आजकाल व्हॉट्सअपवर सांगतात की पाणी 4 लिटर प्या, 5 लिटर प्या. पाणी हे अग्नीला मारक आहे. जलतत्व अग्नीला शत्रू आहे. त्याच्यामुळं पाणी तुम्हाला लागल तेवढंच प्या. जेवताना पिऊ नका, जेवल्यानंतर पाणी प्या एखाद्या तासानी, किंवा जेवायच्या अगोदर पण पाणी समान आहे म्हटलं जातं. तर जेवणाच्या अगोदर अर्धा तासापूर्वी पाणी प्या. त्यावेळेस पाणी पिऊ नका. त्याच्यामुळं तुमचं जे
अग्नी आहे तो विझणार नाही. किंवा तुम्ही साधी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जर एक वाटीभर भातासाठी जर 4 ग्लास पाणी टाकलं तर ते शिजणार नाही, प्रॉपर शिजणार नाही, त्याचं फतफत झाल्यासारखं होईल. तेच जर तुम्ही ते अडक्वेट जे आहे तेवढंच पाणी प्यायला पाहिजे. ते शरीराला तुमचा अग्नी तो विझवणार नाही आणि अग्नी तत्वाचं ते दमन होणार नाही. अग्नितत्वाचं जे शत्रू जलतत्व असल्यामुळं आणि त्याचं ज्ञानेंद्रिय जीभ आहे, त्यामुळे जिभेवर कंट्रोल ठेवा. जिभेवर कंट्रोल ठेवलं तुम्ही कमी प्रमाणात जे हृदयावर लोड येणार नाही असं जेवण करा. किमान 50 नंतरच्या लोकांनी तरी 25% कमी खावं. आपण जे एक्सेस इटिंग जे आहे ते जवळपास 30 ते 20% जास्त आहे. त्याच्यामुळे आपले आजकाल ते वजन वगैरे वाढत चाललेत, त्याचं ते एक रिझन आहे. दुसरं त्याचं जे हे आहे पांढरे पदार्थ, जे जलतत्व येतं ते चंद्राच्या अंमलाखाली येतं आणि चंद्राच्या अंमलाखाली सारे पांढरे पदार्थ म्हणजे मीठ, खारट कमी खा, साखर कमी खा, भात कमी खा. हे जे पदार्थ आहेत ना, हे रात्री खाऊ नका. हे रात्री आपला अग्नी असाही कमी असतो. त्याच्यामुळं तुम्ही अग्नी कसा आपला मजबूत करता येईल त्या दृष्टीने जर तुम्ही प्रयत्न केले, अग्नी मजबूत राहिला तर तुमच्या हृदयाला कुठलाही त्रास होणार नाही. आणि ज्या ज्या घटना घडतायत, परवा नाशिकची शाळा 6वीच्या वर्गातली मुलगी हार्ट अटॅकने गेली. त्याच्या 8 दिवसापूर्वी पुण्यात एक एक वर्कआउट करताना तो 30ला मुलगा हार्ट अटॅकने जातो. त्या गोष्टी फार भयावह आहेत आणि आपल्याला माहितीये की एवढं लहान मुलापासून त्या मुलाला वाढवायचं आणि ते वयात 17व्या-18व्या वर्षी जात असेल तर ते त्या आईबापांना किती वेदना होत असतील हे आपण समजू शकतो. त्यामुळं छोट्या छोट्या गोष्टीचं पालन करा आणि आपलं हृदय मजबूत ठेवा. वेळेवर जेवा, पाणी प्रमाणात प्या, फिरायला जा, थोडेसे प्राणायाम करा, टाळ्या वाजवा. ह्या छोट्या गोष्टी आहेत. टॅपिंग करा, बॉडी टोनिंग करा. ह्याच्यामधून तुम्हाला तुमचं हृदय मजबूत होईल आणि कुठलीही गोष्ट एक पेशन्सली करा. थोडं उशीर झाला 1 दिवसांनी 2 दिवसांनी असा काही फरक पडत नाही. ते 2-3 दिवसांनी उशिरा झाली तरी असं काही होत नाही. पण आपण इम्पेशंट राहिल्याने, दुःखी राहिल्याने किंवा टेन्शन घेतल्याने ही आपल्या लिव्हरवर परिणाम होऊन लिव्हरने काम प्रॉपर नाही केलं तरी हृदयाला वेदना होतात. कारण लिव्हर हे हृदयाला पोषक आहे. म्हणजे ते जसं वायू तत्वाच्या अंमलाखाली असतं, जसं वायू जसं अग्नीला प्रबळ करतो तसं लिव्हर हे हृदयाला मजबूत करतं. त्याच्यामुळं सर्वांनी आपापल्या ह्याची काळजी घ्या आणि आपल्या पुराण काळातल्या ज्या गोष्टी आहेत त्या फॉलो करायला शिका. कारण आपल्या वेदात वगैरे, आयुर्वेदात, ज्योतिषशास्त्रात ह्या गोष्टी प्रत्येक गोष्टीला उपाय दिलेले आहेत. छोटे आहेत आणि ते डेली करायचे आहेत. 15-20 मिनिटं स्वतःच्या साठी जर दिलं आपल्या हृदयासाठी सकाळी आणि संध्याकाळी 15-20 मिनिटं, तर हृदय तुमच्यासाठी 24 तास काम करेल याची मी आपल्याला ग्वाही देतो. धन्यवाद.